आयुष्यामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात जेव्हा वाटतं सगळं कोसळलं आहे, सगळं काही संपलं आहे. पण तेव्हा स्वामी कुठे असतात हा प्रश्न पडतो. जॉब गेली, रिलेशनशिप संपली, आपल्याच लोकांनी फसवलं, कुठेच काही मार्ग मिळत नाही आहे. तेव्हा देव आहे असं कसं म्हणायचं? आयुष्यातल्या कठीण प्रसंगी हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कधी ना कधी पडला असेलच, नाही का? जर स्वामी खरंच आहेत तर कठीण वेळी ते कुठे जातात? आग लागलेली असताना आपण डोळे उघडे ठेवू शकत नाही. धूर असतो, उष्णता असते, आपण डोळे बंद करतो. पण याचा अर्थ सूर्य नाहीसा झाला का? अर्थातच नाही. फक्त तो आपल्याला दिसत नाही, एवढंच. कठीण वेळी आपली मनस्थिती सुद्धा असंच असतं. त्रास एवढा, दुःख एवढं असतं की बाकी काहीच दिसत नाही. पण स्वामी तेव्हाही असतात. ते टक्क लावून आपल्या भक्ताची चलबिचल बघत असतात. त्यांचं संपूर्ण लक्ष असतं. फक्त त्यावेळी आपण ते फील करू शकत नाही, कारण आपण त्या दुःखामध्ये बुडालेलो असतो. तेवढ्या वेळेपुरतं का होईना, पण कुठे ना कुठे आपण स्वामीपासून दूर झालो आहे अशी भावना मनामध्ये येते आणि आपण स्वतःच्याच भक्तीवर संशय घ्यायला लागतो, किंबहुना शंका घेतो. आणि मग प्रश्न येतो, महाराज आहेत तरी दुःख का? विचार करा, तुम्ही जिममध्ये जाता, तिथला ट्रेनर तुम्हाला सांगतो आणखी एक रेपिटेशन. आपल्याला दुखतं, त्रास होता, पण तो तुमचा शत्रू नाही, तो तुम्हाला स्ट्रॉंग बनवतोय. स्वामींचंही तसंच काहीसं आहे. आपल्या जीवनात कठीण वेळ ही आपल्याला घडवण्यासाठी येत असते, पण त्या कठीण वेळेत सुद्धा स्वामी कधीच त्यांच्या भक्ताला एकटं सोडत